नमस्कार. व्यवसाय हा केवळ प्रोडक्ट वरती घडत नसतो, तर नात्यांची किंमत, विश्वास आणि पारदर्शकता यावरती तो घडतो. आणि हीच मूल्य शिकवतं MEA. MEA गेल्या कित्येक दशकांपासून मराठा उद्योजक घडवत आला आहे. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या अभिमानास्पद प्रवासाचा भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत अमराळे ज्वेलर्सचे सर्वेसर्वा माननीय श्री बाळासाहेब अमराळे. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या व्यवसायाची सोनेरी कथा. नमस्कार सर. नमस्कार ताई. खरं तर एक मराठा माणूस सोन्याच्या व्यवसायात येतो. तुमचा कसा प्रवास सुरू झाला या ज्वेलर्सच्या क्षेत्रात? मला सोन्यातला कळत नव्हता आणि त्यावेळी मी सोन्याचं दुकान टाकण्याचा निश्चय केला आणि सोन्याच्या दुकानामध्ये मी स्वतः 6 महिने काम केलं आणि काम करून मी हा व्यवसाय शिकायला पुढे आलो. 1996 साली मी हा व्यवसाय सुरू केला. आज सलग 30 वर्ष हा व्यवसाय मी करतोय आणि ह्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. लक्ष्मी रोड सारख्या मराठी माणसाला हा व्यवसाय करावा हे अत्यंत अवघड आहे आणि या ठिकाणी मी गेल्या 30 वर्ष व्यवसाय करतो. एक मराठी माणूस म्हणून हा व्यवसाय करताना मला निश्चित अभिमान वाटतो. सर, खरं तर सोनं विकणं ही खूप जबाबदारीची गोष्ट असते. तर या जबाबदारीच्या तुमच्या प्रवासात असा कुठला टर्निंग पॉइंट होता ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल झाला, व्यवसायात चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? मी ज्यावेळी व्यवसाय सुरू केला त्यावेळी मराठी माणूस हा व्यवसाय करणं अवघड होतं. ज्यावेळी मी व्यवसाय सुरू केला त्यावेळी मला इतर लोकांनी अक्षरशः की अरे हे मराठी माणसाचं काम आहे का, हे फक्त इतर समाजाच्या लोकांचं काम आहे, आपलं काम नाही, असं बोलून मला त्यावेळी नाउमेद करण्याचा ही प्रयत्न केला. कदाचित तो त्यांचा चांगुलपणा असेल, पण ते करताना मी अतिशय जाणीवपूर्वक विचार केला की हा व्यवसाय मी करतोय आणि हा व्यवसाय करत असताना मला खूप आव्हानाला सामोरं जावं लागेल आणि मी हा सोन्याचा व्यवसाय 1996 साली सुरू केला आणि आज 30 वर्ष हा व्यवसाय मी अखंड करतोय. यामध्ये मला मोलाचं साह्य माझ्या पत्नीचं मिळालं की जी 30 वर्षापासून शीतल अमराळे ही माझ्या सोबत आहे आणि हा व्यवसाय करताना तिने देखील मला भरभरून या कामात साथ दिलेली आहे. एवढंच नव्हे तर माझ्या मित्र परिवाराने, माझ्या नातेवाईकांनी देखील ह्या व्यवसायाला मला सोन्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रोत्साहन दिलं. ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे. कालांतरानं माझी मुलं ज्यावेळी मोठी झाली त्यानंतर मॅडम मी हा व्यवसाय वाढवण्याचा विचार केला. त्यानंतर मग मी लक्ष्मी रोडला हा व्यवसाय सुरू करायला पहिल्यांदा आलो. त्यानंतर मी पिरंगुट या ठिकाणी मोठा व्यवसाय, तो मला तालुकाच होता, गाव होतं, त्यामुळं मराठी माणसं तिथं भरपूर प्रमाणात होती आणि कालांतराने मी तसाच विचार करून हडपसर या ठिकाणी देखील सुरू केला. अमराळे ज्वेलर्सची स्थापना झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षात अतिशय विनम्रपणे, विश्वासानं, पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय केला. त्यामुळे आज पुणे शहरात माझे 4 शोरूम आहेत. त्यापैकी हे हडपसर, पिरंगुट आणि नुकताच मी अमराळे बुलियन अँड ऑर्नामेंटचा होलसेल व्यवसाय सुरू केला आणि हा व्यवसाय सुरू करताना कदाचित बोटावर मोजण्या इतके बुलियनचा धंदा करणारा मराठा माणूस असेल याचा मला खूप अभिमान वाटतो. खरं तर इतका तुमचा हा यशस्वी प्रवास सुरू झाला. एक मराठी मुलगा ज्यावेळेला एक लक्ष्मी रोडवरती एक लहानसं दुकान निर्माण करतो आणि नंतर मग त्याच्या अनेक शाखा होतात आणि आज इतका मोठा होलसेलरचा सुद्धा तुम्ही व्यवसाय करतात. तर असं कळलं की तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वीच आईच्या जन्मदिनावेळेस तिला सोन्याने मडवलं होतं. तर त्यामागची काय स्टोरी होती? मी ज्यावेळी शाळेत शिकत होतो आणि शाळेत शिकत असताना माझे वडील 1965 साली वारले. मग आज जवळपास 51 वर्ष आले. त्यामुळं घरामध्ये अडचणी आणि आईचं वडील नसल्याची कमतरता, त्यात 5 आम्ही भावंड, असा आईनी जो प्रवास केला तो अतिशय उल्लेखनीय आणि जिद्दीचा होता. माझी आई म्हणजे कृष्णाबाई बबनराव अमराळे यांनी अतिशय जिद्दीनं आम्हा 5 भावंडांना वाढवलं नाही
तर त्यांना कर्तबगार आम्हाला बनवलं आणि आज कर्तबगार बनवल्यामुळे मी सोन्याचा व्यवसाय सुरू करू शकलो. आईने सातत्याने आम्हाला जिद्द दिली, प्रचंड धाडस दिले की काही करा पण अत्यंत चांगलं करा. हो. आणि त्याप्रमाणे मी ते करत गेलो. कारण ज्यावेळी सोन्याचा व्यवसाय करताना मी 7वीत असताना माझ्या शिक्षणासाठी पैसे कमी पडले, तर आईने तिचं गळ्यातलं मंगळसूत्र विकलं आणि माझ्या शिक्षणाला पैसे खर्च केले. आणि तो विषय माझ्या डोक्यात कायम स्वरूपी कोरल्या गेला आणि तो निश्चितपणे टर्निंग पॉइंट असेल की भविष्यात मी त्यावेळी ठरवलंय एक दिवशी मी आईला खरंच सोन्याने मडवेल. आणि तो दिवस ज्यावेळी आईची 65 झाली त्यावेळी मी आईला नाण्यांची तुला करून मी आईचं 65 केले. आणि त्यानंतर सहस्त्रचंद्र दर्शन 81व्या साली केले. त्यावेळी देखील मी आईला तिच्या 81 वर्ष झाले ते 81 तोळे सोनं घालून तिला सोन्याने मडवले. सोन्याने मडवले हा मोठेपणा नव्हता, तर आईला दिलेला शब्द सोन्याने मडवेल हा शब्द दिला होता आणि तो पूर्ण करण्याचा मला आनंद आला की आईला मी सोन्याने मडवले. आणि त्यानंतर आज आई ते सगळं पाहती, ते वैभव पाहती, तिचा आनंद पाहतो आणि त्यामुळे खूप आनंद मिळतोय मला. आणि ह्या सगळ्या गोष्टी मध्ये मला माझ्या पत्नीची शीतलची प्रचंड साथ आहे. त्याचबरोबर सौरभ, स्वप्नील ह्या दोन्ही मुलांची देखील चांगली साथ आहे. स्वप्नील हा माझा मुलगा हा व्यवसाय अतिशय गंभीरपणे करतो आणि हा यशस्वी उद्योजक म्हणून आज पुण्यामध्ये नाव लौकिक आला की आज 3 शोरूमचं आणि बुलियनचा व्यवसाय सांभाळण्यात तो मला पाठिंबा देतो, मदत करतो. तो स्वतः देखील अत्यंत कष्ट करून तो पुणेकरांचं मन जिंकण्याचं काम करतोय. खूप छान सर. खरं तर तुम्ही इतका मोठा व्यवसाय करताय, जे नवीन उद्योजक आहेत जे या व्यवसायात येऊ पाहतात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? की मराठी बांधवांनी नोकरी न करता म्हणजे 10 ते 5 नोकरी करायची आणि घरी कुटुंबाबरोबर आरामात राहायचं, याच्या कदाचित मी विरोधात असेल. त्याचं कारण एकच आहे की आपल्या मराठी मुलांनी, मराठी बांधवांनी व्यवसाय करायला पाहिजे. व्यवसायातून त्यांनी छोटा का व्यवसाय, अगदी मी म्हणेन वडापाव विकला तरी त्यांनी व्यवसाय करावा आणि त्यातून मोठा होईल. कारण आज वडापाव विकणारा माणूस निश्चितपणे भविष्यात एक मोठं हॉटेल टाकू शकतो. याचं माझंही मूर्तिमंत उदाहरण आहे. कारण मी ज्यावेळी हॉटेल व्यवसाय केला त्यावेळी हातगाडी लावत होतो आमलेटची, आणि आमलेटची हातगाडी लावून मी आज हॉटेल व्यवसाय केला. आणि त्यानंतर सोन्याच्या दुकानात काम केलं, त्यावेळी सोन्याचा व्यवसाय केला. अशा पद्धती उद्योजकांनी व्यवसाय छोटा का असला तरी लाज न बाळगता त्यांनी व्यवसाय करायला पाहिजे आणि तो निश्चितपणे मोठा होईल. माझं नवीन तरुण युवकांना निश्चितपणे सांगणं असेल की मित्रांनो, आपण व्यवसायाला लागा. व्यवसाय करताना अडचणी येतील, ठामपणे त्याच्या मागे राहा, त्याला काळजी करू नका. एक ना एक दिवस हा आपल्या युवकांचा असेल, यशस्वीतेचा असेल, एवढं नक्की सांगेल. आणि सर आता MEA चा नुकताच एक्सपो होणार आहे पुण्यात, तर तुम्ही MEA शी कधीपासून जोडले गेलात आणि MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? MEA मराठी समाजाची एक चांगली संस्था आहे की 5-6 मित्रांनी मिळून मराठी व्यावसायिकाला मोठं करावं आणि मराठी व्यावसायिकांसाठी काहीतरी करावं म्हणून मी मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशनशी जोडला गेलो. पण त्याच्या मूळ कारण मी गेल्या 40 वर्षापासून मराठा समाजाचं काम करतोय. मराठा एक नेतृत्व म्हणून मला पुण्यात पाहिलं जातं आणि त्यानंतर मग पुण्यातल्या जेवढ्या मराठा समाजाच्या संस्था आहे, मराठी समाजाच्या संस्था आहे, त्याशी मी अतिशय निकट आहे आणि मी मराठी माणूस पुढे जावं ही माझी त्यामागची तळमळ असते. म्हणून मी हे काम करतो आणि म्हणून MEA शी मी जोडले गेलो. आता जो MEA चा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होणार आहे, तर त्याची काय गोष्ट तुम्हाला अशी वाटली की ज्याच्यामुळे तुम्ही तिथे स्टॉल बुक केला? सर्वात प्रथम मराठी बांधवांनी एकत्र येऊन मराठी माणसांसाठी काम करायला पाहिजे. ह्या गोष्टीतून मी या ठिकाणी ज्यावेळी MEA ने एक्सपो चालू केले त्या प्रत्येक वेळी मी तिथं भाग घेतलेला आहे. तो भाग घेत असताना ही मनात एकच इच्छा आहे की आपला मराठी बांधव हा पुढे यायला पाहिजे, म्हणून मी तिथं भाग घेतो आणि त्यामध्ये निश्चितपणे मराठी व्यावसायिक एकत्र येतो आणि तो एकत्र आल्यानंतर त्याची वृद्धी निश्चितपणे होती असं मला खात्री आहे. अशी सर, कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर आपण बऱ्याचदा बघतो की पुरुष असतात गादीवरती, पण तुम्ही तुमच्या घरातल्यांना, तुमच्या सुनांना, तुमच्या मिसेसला घेऊन हा व्यवसाय करत आहात, तर त्यामागची काय संकल्पना आहे?
आपल्या मराठी समाजात मूल आणि चूल ही एक संकल्पना पूर्वी राबली जात होती आणि तीच संकल्पना मी मोडीत काढायचा विचार केला. माझी मिसेस 30 वर्षापूर्वी ह्या ज्वेलरीच्या व्यवसायात माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि ज्यावेळी माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली त्यानंतर माझ्या सुना देखील या ज्वेलरच्या व्यवसायामध्ये त्यांनी मला साथ दिली. एवढंच नाही तर आता मी अमराळे बुलियन अँड ऑर्नामेंट्स ही संस्था सुरू केली. ती नुकतीच माझ्या 2 सुनांना बरोबर, मी माझ्या सुनांना सुना म्हणत नाही, मुली म्हणतो. आज माझ्या त्या दोन्ही मुली श्रद्धा अमराळे व धनश्री अमराळे ह्या दोन्ही मुली माझ्या आज अमराळे बुलियन आणि ऑर्नामेंटचं होलसेलचा व्यवसाय त्या अतिशय जिद्दीनं आणि तन्मयतेने काम करतात. हे पाहून मला खरंच चांगलं वाटतं की तरुण युवकांबरोबर आता युवतींनी देखील ज्वेलरच्या व्यवसायात यायला पाहिजे. कारण आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये मी पाहिले की असंख्य युवती ह्या व्यवसायात त्यांनी स्वतःची घडी बसवलेली आहे. तर तीच मला सांगायची की युवकांबरोबर युवतींनी देखील ज्वेलरच्या व्यवसायामध्ये अत्यंत हा व्यवसाय चांगला आहे आणि निश्चितपणे तो व्यवसाय भविष्यामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर ह्या व्यवसायात त्यांनी पडावं. या ठिकाणी मी असंही आव्हान करेल की ज्यांना कोणाला आपल्या मराठी बांधवांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी माझ्याकडं शिकायला यावं. त्यांना मी विनामूल्य शिकण्यासाठी 1 वर्षाची मदत करेल. ह्यामध्ये मला नक्कीच अभिमान वाटेल की मराठी बांधवांसाठी मी काहीतरी करू शकेल. सर, आणि आता ह्या एक्सपो संदर्भात तुम्ही नवीन उद्योजकांना काय आवाहन कराल? मी निश्चितपणे MAच्या नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना अपील करू शकतो की तुम्ही ह्या एक्सपो मध्ये भाग घ्या. कारण मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशननी हा इंटरनॅशनल एक्सपो केलेला आहे. हा निश्चितपणे मराठी बांधवांसाठी एक मोठी ऊर्जा देणारं काम आहे आणि निश्चितपणे मराठा बांधवांनी या ठिकाणी आपले स्टॉल बुक करावं. त्यामुळे आपला व्यवसाय हा वृद्धिगत होईल. याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे. गेल्या 8 वर्षात मी प्रत्येक एक्सपोचा भाग घेतला आणि त्याच्यातून माझी उन्नती झाली. एक विशेषतः सर्व मराठी लोक एक येतात आणि त्यातून आपलेपणा दाखवून आपल्या माणसाला व्यवसाय मिळवून देण्याची जी पराकाष्ठा चालती ती यातून नमूद केल्या जाते. माझा अमराळे ज्वेलर्स आणि अमराळे बुलियन ह्या E5 आणि E8 या नावाने मी स्टॉल बुक केलेला आहे. ज्या कोणी सभासदांनी आणि मराठा समाजातल्या बांधवांनी बुक केला नसेल त्यांनी देखील हे स्टॉल लवकरात लवकर बुक करावे आणि आपल्या व्यवसायाचा उत्कर्ष वाढवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.